संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या लोणोरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणाचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गेल्या 6 दिवसापासून फरार असलेला मुख्य आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार याला पोलिसांनी मुंबई आणि ठाणे परिसरातून अटक केली आहे. आरोपीला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणोरे येथील ओंकार लॉजमध्ये 21 एप्रिल रोजी एका तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पल्लवी पुण्याला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती, मात्र आरोपी अनिसने तिला लॉजवर नेले. 21 एप्रिल रोजी सकाळी लॉजमधील सफारी कर्मचारी दरवाजा उघडण्यासाठी गेला असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत आरोपी अनिस तेथून फरार झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 4 ते 5 पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सापळा रचून अनीस मालदारला बेड्या ठोकल्या. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अनीस आणि पल्लवी यांचे गेल्या काही दिवसापासून बोलणे सुरू होते. लॉजवर नेल्यानंतर अनीसने पल्लवीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्गुण हत्या केली. या प्रकरणी रायगड पोलिसांनी अनीसवर हत्या, बलात्कार आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.